The divine exchange. दैवी अदला बदल. He became poor so you could become rich. तो गरीब झाला अशासाठी की तुम्ही धनवान व्हावं. Amen. आमेन. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 8 verse 9. For you know the grace of our Lord Jesus Christ, that though he was rich, yet for your sake he became poor, so that you through his poverty might become rich. 2 करीन 8 अध्याय 9 वचन. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्ही जाणता की तो धनवान असताही तुम्हा करता दरिद्री झाला, यासाठी की तुम्ही त्याच्या दारिद्र्याने धनवान व्हावे. Amen. आमेन. The devil wants you to be poor in faith. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही विश्वासात गरीब राहावं. The devil wants you to be poor in your substance. सैतानाची इच्छा आहे की तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहेत त्यातही तुम्ही गरीबच असावं. The devil wants you to be poor in your identity. सैतानाची इच्छा आहे की तुमची ओळख पाळख पण फारशी असू नये, तुम्ही गरीबच राहावं. On the whole, he wants your life to be small. म्हणजे ऑन द होल संपूर्णतः म्हणायला गेलो तर सैतानाची इच्छा आहे की तुम्ही लहान राहा, खाली राहा, वर यायचं नाही, उत्कर्षाला यायचं नाही. Don't dream big. आणि मोठी स्वप्न बघायची नाही. धुळीत राहा, गरीब राहा, दरिद्री राहा, वर यायचं नाही. But why does he do that? पण मग सैतान असं का करतो? Because कारण he fears your influence. त्याला भीती वाटते तुमच्या प्रभावाची. Amen. आमेन. If you get a big influence, you are a terror for the devil. जर तुम्हाला तो मोठा प्रभाव पाडता आला तर तुम्ही सैतानासाठी एक दहशत बनता. In your satisfaction, you will preach the gospel more loudly. तुमच्या समाधानात तुम्ही फार जोरामध्ये उपदेश सांगाल. In your blessings, you will lift up the name of Jesus more highly. तुमच्या आशीर्वादांमध्ये तुम्ही येशूंचं नाव फार अजून मोठ्याने सांगाल. And that's why the devil doesn't want you to stay on top. आणि म्हणून सैतानाची इच्छा नाही की तुम्ही कधी उत्कर्षाला यावं किंवा वर यावं. Jesus didn't become poor to inspire your poverty. येशू अशासाठी गरीब झाले नव्हते की तुम्हाला गरीब राहायला त्याने प्रेरणा द्यावी. No. असं नाहीये. He became poor to teach you to rise up in your life. येशू अशासाठी गरीब झाले की तुला शिकवावं जीवनात कसं उत्कर्षाला यावं. I want you to rise up, he says. की माझी इच्छा आहे तू वर यावं. Take this money but rise up. हे पैसे घे पण वर ये. I paid for you, now rise up. मी तुझ्यासाठी किंमत मोजलेली आहे, आता तू वर ये. Jesus didn't come to drag you into poverty. येशू तुम्हाला दारिद्र्यात ढकलायला आलेले नाहीयेत. He didn't come to drag you in his poverty. येशू त्यांच्या दारिद्र्यात आणि गरिबीत तुला ढकलायला आलेले He नाहीये. came to drag you out of your poverty. येशू तुला तुझ्या दारिद्र्यातनं बाहेर खेचायला आलेत. आमेन. You are not called to shrink. आणि तुला काही आकसायला बोलवलेलं नाही. You are called to shine. तुला खुलायला आणि चमकायला बोलवलंय. Be the light of the world. तुला जगाचा प्रकाश बनायला बोलवलेलं आहे. Be the head of the world. तुला या जगाचं मस्तक बनायला बोलवलेलं आहे. Come out of your tail position and come to the head position. तुझ्या त्या शेपटीच्या जागेतनं बाहेर निघून मस्तकाच्या जागी ये. Because poverty is not your identity. कारण दारिद्र्य आणि गरिबी तुझी ओळख नाहीये. Purpose is your identity. संकल्प तुझी ओळख आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So stop taking into devil's lies. तर सैतानाच्या या खोटेपणात भाग घेऊ नका. The cross did not make you less. वधस्तंभाने तुम्हाला कुठे कमी आणि छोटं केलेलं नाही. The cross did not make you poor. वधस्तंभाने तुम्हाला गरीब केलेलं नाहीये. वधस्तंभ अजून तुला लाजवायला आणि अपमानित करायला आलेला नाहीये. It made you limitless. वधस्तंभाने तुला मर्यादे पलीकडे नेलेलं आहे. If you have to imitate him, then you also die on the cross. आणि तुला जर त्याचं असंच अनुकरण करायचं असेल तर मग चल तू पण वधस्तंभावर मर ना. No, he died that you may have अरे life. पण असं नाहीये ना ते. येशू वधस्तंभावर मेले का की तुला जीवन मिळावं. See, you should know you are not built for survival. कसं आहे ना, एक तर तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही फक्त आपलं कसे बसे टिकायला या जगात नाहीये. We were living for survival before. आपण अगोदर कसे बसे टिकून होतो. But today- म्हणजे जेमतेम आपण अगोदर जगत होतो, पण आता We are living a supernatural life. एक अलौकिक जीवन आपण जगायला लागलोय. आता काय जेमतेम जगत नाहीये. आता सगळं क्लिअर आहे. You are called to dream. आता तुला स्वप्न बघायला बोलवलंय. You are called to have vision. आता तुला दृष्टांत बघायला बोलावलंय. You have called to higher positions. आता तुला मोठ्या पदांवर जायला बोलावलंय. You don't limit Christ by becoming poor. आणि तू गरीब होऊन ख्रिस्ताला मर्यादा कशाला घालतो. You imitate him by becoming powerful. तर तू सामर्थ्यवान होऊन त्याचं अनुकरण कर. हालेलुया. If Jesus calmed the storm, you calm the storm. आणि येशूंनी वादळ शांत केलं तर तूही वादळ शांत कर ना. In that you copy him. त्याच्यामध्ये येशूंचं अनुकरण कर. The more God blesses me, the more I will preach to you. जेवढं जास्त देव मला आशीर्वाद देईल तेवढं जास्त मी तुम्हाला उपदेश करणार की नाही. If the Lord heals me, I will preach healing to you. प्रभूने मला आरोग्य दिलं तर मी तुम्हालाही सांगणार ना देव आरोग्य देतो.
If God blesses me with riches, I will preach to you about देवाने riches. मला धनसंपत्तीचे आशीर्वाद दिले तर मी तुम्हाला तेच सांगणार ना की देव आशीर्वाद देणारा देव आहे. The lepers preached abundance because they got abundance. कोढी आणि कुष्ठरोगी त्यांनी विपुलतेचा उपदेश केला कारण त्यांना विपुलता मिळाली. 4 lepers, 4 कुष्ठरोगी they got abundance. त्यांना विपुलता मिळाली And with that abundance, they could preach to the king. आणि त्या विपुलतेतून त्यांनी राजाला उपदेश केला. You need to know what you need to imitate. आणि कशाचं अनुकरण करायचं हेही कळायला पाहिजे बेटा. You imitate Christ in his nature. ख्रिस्ताचं अनुकरण ख्रिस्ताच्या स्वभावात करा ना. Imitate Christ in his character. ख्रिस्ताचं अनुकरण त्याच्या चारित्र्यात करा, निष्कलंक निर्दोष. Imitate Christ in his power. आणि ख्रिस्ताचं अनुकरण त्याच्या सामर्थ्यात करा की. Don't imitate his poverty. आणि ख्रिस्ताचं अनुकरण त्याच्या गरिबीत करू नका. Because he didn't ask you to imitate his poverty. कारण येशूनी तुम्हाला त्यांच्या गरिबीचं अनुकरण करायला बोलावलेलंच नाहीये. तुमच्यावरच्या गरिबीचे शाप काढायला येशू आले. Amen. आमेन. Your calling is too big for a poverty mindset. आणि तुझं पाचारण फार मोठं आहे रे. त्या गरिबीचा माइंडसेट घेऊन जगायला नाही जमणार आहे. And too holy for a small life. आणि छोट्या छोट्या जीवनाविषयी तर नाहीच. म्हणजे फार पवित्र आहे तुझं पाचारण. Because redemption had rewritten our story. कारण की त्याने त्या उद्धाराने आपली कथा परत लिहिलेली आहे. Just imagine a healed man sitting in the same place begging again. कल्पना करा आरोग्यवान झालेला माणूस त्याच जागी बसून परत काय करतो, भीक मागतो. Jesus will say, येशू काय म्हणतील, become blind once again. परत आंधळा हो बाबा. आरोग्य घेऊन तू भिकच मागायला बसलाय, परत आंधळा हो. I healed you that you may get up. मी अशासाठी तुला आरोग्य दिलं की तू उठावं And don't remain a beggar. आणि भिकारी राहू नये यापुढे. That you may go out and find a job for तर जाऊन yourself. तू स्वतःसाठी नोकरी शोधावी Make your life. आणि जीवन Make बनवावं your children's life. आणि मुलांचं जीवन बनवावं. तू परत येऊन भीक मागायला बसला, परत आंधळा हो. He didn't say, okay, I will tell you, if you remain poor, you are holy. येशू असं नाही म्हणाले की तू जर गरीब राहिला तर तू पवित्र आहेस असं मी म्हणेन. No. नाही नाही. Poverty does not make one holy. दारिद्र्य एखाद्या माणसाला पवित्र करत नाही. हे गरीब आहेत म्हणजे किती पवित्र आहेत. No. ते In विधानच fact, they'll be grumbling against God every day. उलट ते 24/7. त्यांच्या गरिबीत 24/7 देवाविषयीनं कुरकुर कुरकुर करत राहतील की मला अजून दिलं नाही. Amen. आमेन. His poverty was not a lifestyle त्याचं दारिद्र्य म्हणजे काही जीवनशैली नाही that काही, you may copy it. की ज्या जीवनशैलीचं तू अनुकरण करावं. It was a transaction completed on the cross. तर वधस्तंभावरती पूर्ण केलेला तो एक व्यवहार होता Okay? की मेरी गरीबी ले और मेरे लोगों को अमीर कर. And this हालेलुया. was a divine exchange. आणि दैवी एक्सचेंज होतं हे. It was not a poverty example. आणि हे काही दारिद्र्याचं आणि गरिबीचं उदाहरण नाहीये. हे दैवी एक्सचेंज आहे. He became so poor that you may become very rich. तो अशासाठी एवढा गरीब झाला की तू फार धनवान So व्हावं. never copy his cross. तर कधी येशूंच्या वधस्तंभाचं अनुकरण करू नका. Carry the victory you get from the cross. तर वधस्तंभातून येणारा विजय तुम्ही घ्या. Jesus didn't say, copy my poverty. येशू असं कुठे म्हटले की माझ्या गरिबीचं अनुकरण कर, Imitate my poverty. माझ्या दारिद्र्याचं अनुकरण कर. No, he said, receive my grace. माझी कृपा घे म्हणाले. Grace for grace. कृपेवर कृपा, Added grace. भरीची कृपा. And so don't ever think so in my scarcity God will be the happiest. तर कधी असा विचार करू नका की मला जेव्हा कमी पडतं त्या माझ्या कमतरतेमध्ये देव माझ्यावर आता प्रसन्न होईल. Jesus didn't come to create more beggars on this earth. येशू या जगामध्ये अजून भिकारी निर्माण करायला आलेला नाही. He raised up beggars from their beggarly status. भिकाऱ्यांना येशूंनी भीक मागण्यातून वर आणलेलं आहे. Amen. अजून भिकारी बनवायला थोडे येशू आलेत. Jesus came to create believers. येशू ख्रिस्त बिलीवर बनवायला आलेत. बिलीवर खरोखर विश्वास ठेवणारे बिलीवर. Amen. नवीन जात नाही, खरोखर विश्वास ठेवणारे बिलीवर. See, when Bartimaeus was asking for coins, भारतीबाई जेव्हा नाणी भीक म्हणून मागवता, people thought we will give him coins. लोकांना वाटलं आपण नाणी थोडीफार देऊन टाकू. And चार he आणि remained आठ a slave all his life. आणि आयुष्यभर म्हणजे तो असा गुलाम राहील. But when Jesus passed by, पण येशू जेव्हा त्याच्या बाजूने गेले, he said, you are not fit for coins. येशू म्हणाले तू नाण्यांसाठी फिट नाहीयेस. 12 आणि You 4 are fit for a new position. तू नवीन जागेसाठी फिट आहेस. हे Your, काय? your place is not there beside the road. तुझी जागा रस्त्याच्या कडेला नाहीये. He came to create disciples. तो शिष्य बनवायला आलाय. आमेन. Amen. आमेन. Faith does not come by giving money. विश्वास पैसे देऊन येत नाही काही. विश्वास हे वचन ऐकून येतो. He gave life to produce your destiny. आणि तुझ्या आयुष्याची दिशा निर्माण व्हायला त्याने जीव दिलेला आहे. Because life brings coins. कारण की जीवन नाणी आणतं. Coins don't bring life. नाणी जीवन आणत नाहीत बेटा. जीवन पैसा आणतोय, पैसा जीवन आणत नाही. भ्रमात राहू नका. You don't need Jesus to hand you coins.
तुम्हाला येशूंची गरज हातात पैसा ठेवायला नाही बेटा. You need Jesus to make your life. तुम्हाला येशूंची गरज स्वतःचं जीवन बनवायला आहे. Because once you are restored, हा, एकदा का तू पुनर्वसित झाला, once you are renewed, एकदा का तू नवीन झाला, once you are reborn, एकदा तुझा नवीन जन्म झाला, your life produces the coins you are begging never could. तुझं जीवन असा पैसा पैदा करेल की जे तुझ्या भिकारीपणात तुला कधी नाही मिळालं. That blind man didn't become a better beggar with a better eyes. तो No. आंधळा माणूस दृष्टी मिळाल्यानंतर चांगला भिकारी झाला, डोळे असलेला, असं नाहीये. No, he became a worshipper with better life. तो एक चांगलं जीवन मिळालेला आराधक झाला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.